start करतोय, that is chapter number 11, and that chapter is magnetic material. ओके, मॅग्नेटिक मटेरियल. आता या चॅप्टर मध्ये नेमकं काय करायचं ते स्टडी करून घेऊ. बघा, मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय. मॅग्नेटिक मटेरियल जे मॅग्नेटकडे, आता 3 प्रकारचे मॅग्नेटिक मटेरियल असतात, तर ते आपण पुढे डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. तर असे काही मटेरियल असतात जे मॅग्नेटला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. ओके, असे मटेरियल असतात जे मॅग्नेटला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असतात, दॅट इज कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, मग याच्यामध्ये निकेल असेल, कोबाल्ट असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, जे मॅग्नेटला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करू शकतात ते सर्व मटेरियल तुमचे फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये येऊ शकतात. त्यानंतर काही मटेरियल असे असतात की जे मॅग्नेटला फिबली अट्रॅक्ट करत असतात, म्हणजे वीकली अट्रॅक्ट करत असतात, काही प्रमाणात करत असतात, स्ट्रॉंगली करत नाही. ओके, तर असे जे इलेमेंट असतात ते असतात तुमचे अल्युमिनियम असेल, ओके, किंवा तुमचं प्लॅटिनम असेल. ओके, या प्रकारचे जे एलिमेंट आहेत ते कोणते असतात तर तुमचे फिबली, म्हणजे काही प्रमाणात, किंवा लीड असेल. लीड जर घेतला बघा तुम्ही, मॅग्नेटच्या जवळ जर प्लेस केला तर त्याचे काही पार्टिकल्स याच्याकडे अट्रॅक्ट होतात. पूर्ण बॉडी अट्रॅक्ट होत नाही, पण त्याचे काही छोटे छोटे पार्टिकल जर असतात ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे याच्यामध्ये वीक अट्रॅक्शन आहे, बरं का नाही. आणि वीक अट्रॅक्शन असेल तर अशा प्रकारचे जे मटेरियल्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज paramagnetic material. Okay, there are 3 types of magnetic material. First one is ferromagnetic material. Ferromagnetic material. Second one is paramagnetic material. Paramagnetic material. And third one is diamagnetic material. असे बेसिक 3 टाईप असतात. आता फेरोमध्ये काय होतं तर स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं, तर त्याला आपण काय म्हणतो असतो, फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणत असतो. ठीक आहे, स्ट्रॉंग अट्रॅक्शन. पॅरामध्ये काय होतं तर वीक अट्रॅक्शन असतं, तर त्याला काय म्हणलं पॅरामॅग्नेटिक. आणि डायमॅग्नेटिक असतं तर या डायमॅग्नेटिक मध्ये काय असतं तर असे मटेरियल की जे काय होतात तर मॅग्नेटला अट्रॅक्ट करत नाही, पण वीक रिपल्शन पण असतं त्या ठिकाणी, तर त्या मटेरियल आपण काय म्हणत असतो तर डायमॅग्नेटिक. फॉर एक्झाम्पल गोल्ड घेतलं तुम्ही, सोनं आपलं, बरोबर की नाही, तर ते मॅग्नेटला चिटकत नाही, पण त्याच्यातले जे छोटे छोटे पार्टिकल आहेत मॅग्नेट पासून रिपेल पण होत असतात. मायक्रो स्टडी जर केलं तुम्ही तर जे पार्टिकल्स आहेत त्याच्यापासून थोडेसे लांब गेलेले असतात. ओके, किंवा सिल्वर असेल तर या प्रकारचे जे इलेमेंट ते मॅग्नेटला अजिबात अट्रॅक्ट करत नाही, अशा प्रकारचे जे आहे त्याला काय म्हटलं जातं डायमॅग्नेटिक. मग आपल्याला या तिघांसाठी पण या ठिकाणी काय करायचं तर स्टडी करायचं. मग फेरोमॅग्नेटिक असेल तर त्याच्यात किती प्रमाणात मॅग्नेटिक प्रॉपर्टी इंड्यूस होणार आहे, दॅट इज मॅग्नेटायझेशन. पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये किती होणार आहे, डायमॅग्नेटिक मध्ये किती होणार आहे, तर या चॅप्टर मध्ये आपल्याला मॅग्नेटायझेशन किती प्रमाणात होऊ शकतं त्याबद्दल आपल्याला बेसिक या ठिकाणी स्टडी करायचा आहे. आता ते घेण्याआधी मी बार मॅग्नेट बद्दल तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन देऊन टाकतो. बार मॅग्नेट काय आहे, त्याच्या काय काय कॉन्सेप्ट आहे, तर त्या बेसिक आपण ऑलरेडी 11th स्टँडर्डला बघितलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण ते स्टडी करून घेऊ. ठीक आहे, बार मॅग्नेट सर्वांना माहित असेल. ओके, आता मी बार मॅग्नेट या ठिकाणी ड्रॉ करतो. दिस इज बार मॅग्नेट. ओके, आता बार मॅग्नेट जर घेतला तर सपोज याला मी काय केलं रे, इथं सेंटरला याला काय केलं तर सस्पेंड करून ठेवलं. सस्पेंड म्हणजे असं टांगून ठेवलेलं, असं टांगून ठेवलेलं, बरोबर की नाही. आणि याला काय केलं तर फ्रीली काय केलं तर मी रोटेट करून ठेवलं, असं रोटेट करतोय. रोटेट केल्यानंतर रोटेट होत राहणार, कारण की याला बांधून ठेवलेली, बरोबर की नाही, सस्पेंड करून ठेवलेलं आहे. रोटेट होत राहणार आणि ज्यावेळेस तो रेस्ट कंडिशनला येणार आहे त्यावेळेस तो नेहमी कोणत्या डायरेक्शन मध्ये अलाइन होतो तर ऑलवेज डायरेक्टेड इन नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन, बरोबर की नाही. म्हणजे एक जो फेस आहे त्याचा तो ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द नॉर्थ साइड अँड वन डायरेक्टेड टुवर्ड्स द साऊथ साइड, बरोबर की नाही. म्हणजे याच्यामध्ये 2 पोल असणार, एक असणार तुमचं नॉर्थ पोल आणि दुसरं काय असणार तर साऊथ पोल. या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करू शकता. मग या ठिकाणी सपोज मी घेतला नॉर्थ पोल कन्सिडर केला, आणि या ठिकाणी जो असेल तो कोणता असेल तर तुमचा साऊथ पोल असेल. मग या ठिकाणी 2 पोल झाले, मग याला काय म्हणू शकतो आपण मॅग्नेटचे डायपोल म्हणू शकतो, बरोबर की नाही. ओके,
तर हे झालं एक कन्सेप्ट बेसिक झालं. आता बघा, आता मॅग्नेटची जर टोटल लेंथ घेतली म्हणजे या एंड पासून तर या एंड पासून, अजून एक महत्वाचं, अजून नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे तर तो एक्झॅक्टली एंडला नसतो. समजा बार मॅग्नेट आहे तुमचा, ओके, बार मॅग्नेट जर घेतला तर या बार मॅग्नेटला एक्झॅक्टली या एंडला नॉर्थ पोल या एंडला साऊथ पोल असं नसणार, तो काहीतरी डिस्टन्स आतमध्ये असतो. ओके, सिमिलरली हा नॉर्थ पोल पण काहीतरी डिस्टन्स आतमध्ये असतो. मग बघा, ऍक्च्युअली या एंड पासून मॅग्नेटच्या या एंड पासून तर या एंड पर्यंत जर मी डिस्टन्स मेजर केलं देन इट इज कॉल्ड एज जॉमेट्रिक लेंथ ऑफ दॅट मॅग्नेट. ओके, जॉमेट्रिकल लेंथ ऑफ दॅट मॅग्नेट. Okay, what is geometrical length? The total actual length of a magnet is called as geometrical length. जे पण टोटल लेंथ असणार आहे, ऍक्च्युअल लेंथ असणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज जॉमेट्रिकल लेंथ. पण बघा, पण ऍक्च्युअली आपल्याला जी फील्ड डेव्हलप होणार आहे ती होणार आहे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मुळे, बरं का नाही? मग आपल्याला काय करायचं तर त्या दोघांमधलं डिस्टन्स मेजर करायचं. द डिस्टन्स बिटवीन नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ अ मॅग्नेट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक लेंथ. कारण तिथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे, म्हणून नॉर्थ आणि साऊथ पोल मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार तर मॅग्नेटिक लेंथ आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. Okay, what is magnetic length? Magnetic length is nothing but the distance between north pole and south pole of a bar magnet is called as magnetic length, and that length should be 2L. Okay, तर नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये जसं आपण डायपोल घ्यायचो, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रिक डायपोल, तसंच या ठिकाणी असणार. ओके, तर त्या दोघांमधलं डिस्टन्स, चार्ज मधलं पण डिस्टन्स काय घ्यायचो आपण 2L घ्यायचो, बरं का नाही? म्हणजे याचा अर्थ काय, याचा जर मी सेंटर घेतला ना बाळांनो, याचा जर मी सपोज सेंटर घेतला, सेंटर या ठिकाणी असेल दॅट इज ओ. सेंटर पासून तर साऊथ पोल पर्यंत डिस्टन्स L राईट, सेंटर पासून तर नॉर्थ पोल पर्यंत डिस्टन्स L राईट. ओके, तर या बेसिक कॉन्सेप्ट झाल्या तुमच्या. आता या दोघांमधलं रिलेशन काय, कारण की रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे, त्यावरतीच तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, जॉमेट्रिकल लेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. कोणताही बार मॅग्नेट घ्या, आता सपोज हा बार मॅग्नेट घेतला, ओके, याची मी टोटल लेंथ मेजर करू शकतो. आता तुम्ही म्हणाल मॅग्नेटिक लेंथ कसं मेजर करणार, तर हा जो बार मॅग्नेट आहे तो मॅग्नेटिक मटेरियल मध्ये टाकून द्या, म्हणजे फेरो मॅग्नेटिक मटेरियल मध्ये टाकून द्या, जे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. मग तुम्ही निकेलचे काही पार्ट्स घेऊ शकतात, कोबाल्टचे घेऊ शकतात, किंवा आयर्न घेऊ शकतात, लोखंड घेऊ शकतात, बरं की नाही? असे छोटे छोटे पीसेस घ्या आणि त्याच्यामध्ये हा बार मॅग्नेट टाकून द्या. तर तुम्ही मोस्टली ऑब्झर्व कराल की ते जे फेरो मॅग्नेटिक मटेरियल आहे दॅट शुड बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. तर या ठिकाणी तुमचं काय असतं तर सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं मॅग्नेटिझमचं, बरं का नाही? मग तुम्ही नॉर्थ पोल शोधू शकता, साऊथ पोल मेजर करू शकता, त्या दोघांमधलं डिस्टन्स ही तुम्हाला भेटून जाईल. आणि या दोघांचा जर रेशो घेतला तर कोणत्याही बार मॅग्नेटसाठी घ्या, दॅट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, आणि ते किती असणार ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार. म्हणजे बघा, हा बार मॅग्नेट आहे, समजा या बार मॅग्नेटला मी सेंटर पासून काय केलं, कट करून टाकलं. ओके, कट केल्यानंतर तर दोन मॅग्नेट तयार झाला, पण याची स्ट्रेंथ जी आहे, सुरुवातीला जी मॅग्नेटची स्ट्रेंथ होती ती कमी झाली, पण दोन मॅग्नेट या ठिकाणी तयार होणार आहे, कळलं का नाही? दोन सेपरेटली. आता समजा इथं नॉर्थ पोल असेल आणि इकडे साऊथ असेल, याला कट केल्यानंतर इथं साऊथ तयार होणार आणि इथं नॉर्थ तयार होणार, म्हणजे दोन सेपरेट मॅग्नेट या ठिकाणी तयार होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी जरी तुम्ही मॅग्नेटिक आणि जॉमेट्रिक लेंथचा रेशो घेतला, दॅट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, त्याच्यासाठी पण तो कॉन्स्टंटच असेल. ठीक आहे, मग आता किती असतो तर त्याबद्दल आपण आता या ठिकाणी डिस्कस करून घेऊ. द रिलेशन बिटवीन जॉमेट्रिकल लेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. जॉमेट्रिकल लेंथ मोठा आहे आणि मॅग्नेटिक लेंथ छोटा आहे. मग आपण पहिले जॉमेट्रिक मॅग्नेटिक कोणतं घ्या तुम्ही, काय अडचण नाही, पण मोस्टली आपल्याला मॅग्नेटिक शोधावं लागतं. मग मॅग्नेटिक लेंथ डिवायडेड बाय जॉमेट्रिकल लेंथ घेऊ. ठीक आहे, मॅग्नेटिक लेंथ डिवायडेड बाय जॉमेट्रिकल लेंथ. मॅग्नेटिक लेंथ हा कमी असणार आहे, ओके, आणि जॉमेट्रिकल लेंथ हा जास्त असणार आहे. मग खूप जास्त डिफरन्स नसणार आहे. दिस इज 5:6. ओके, तर हा जो रेशो आहे मॅग्नेटिक लेंथ नेहमी 5 असेल, मग 5 म्हणजे 5 सेंटीमीटर असेल किंवा 10 सेंटीमीटर असेल.
जर 10 असेल तर 12 सेंटीमीटर असेल, ओके, किंवा 15 असेल तर 18 सेंटीमीटर असेल. क्लिअर आहे? मग याचा रेशो जो आहे तो नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. कोणत्याही मॅग्नेटसाठी घ्या, लेंथ कमी जास्त होणार आहे पण रेशो रिमेन्स सेम. 2.5 असेल तर 3 असेल, या पद्धतीने, बरं की नाही. मग हा रेशो नेहमी का कॉन्स्टंट असेल. पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड द मॅग्नेटिक लेंथ. जॉमेट्रिक लेंथ तुम्हाला दिलेली असेल, पण देताना ते जॉमेट्रिक लेंथ कसं देतात तर इन टर्म्स ऑफ 6, म्हणजे 12 सेंटीमीटर, 18 सेंटीमीटर, म्हणजे 6 ने इझिली डिवाइड करता येईल आणि मॅग्नेटिक लेंथ तुम्हाला एक रेग्युलर व्हॅल्यू या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे. मग सपोज मी मॅग्नेटिक लेंथ जर घेतला, जॉमेट्रिक लेंथ इथं काय डिवाइडेड, इकडे काय करा, मल्टिप्लाय करा. देअरफॉर magnetic length is equal to 5 divided by 6 into magnetic length is equal to 5 divided by 6 into geometric length. ओके, geometric length बद्दल असेल. ठीक आहे, हे रिलेशन आहे, तर हे रिलेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती, दॅट इज पोल स्ट्रेंथ. अँड व्हॉट इज पोल स्ट्रेंथ? Pole strength. What is pole strength? Then the total concentration of magnetism is at the pole. जे पण मॅग्नेटिझमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते कुठं असतं तर ऍट द पोल्स ऑफ ए मॅग्नेट. ओके, मग पोलला जे पोल स्ट्रेंथ असतं त्यालाच काय म्हटलं जातं तर त्यालाच काय म्हटलं जातं, पोलला जे पण मॅग्नेटचं कॉन्सन्ट्रेशन आहे, सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन पोलला असतं, त्यालाच काय म्हटलं जातं तर पोल स्ट्रेंथ आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, आता नॉर्थ पोल जर घेतला, फॉर नॉर्थ पोल पोल स्ट्रेंथ इज कन्सिडर ऍज अ पॉझिटिव्ह अँड फॉर साऊथ पोल इट इज कन्सिडर ऍज अ निगेटिव्ह. ओके, तर पोल स्ट्रेंथ नॉर्थ पोल साठी पॉझिटिव्ह घेणार आहे आणि साऊथ पोल साठी तो नेहमी कसा असणार तर निगेटिव्ह असेल. ओके, आणि मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, म्हणजे पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह कडे डायरेक्ट होणार. म्हणून नॉर्थ पोलचा जो पोल स्ट्रेंथ आहे तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आणि साऊथ पोलचा जो पोल स्ट्रेंथ आहे दॅट शुड बी टेकन ऍज अ निगेटिव्ह. ओके, आता पोल स्ट्रेंथ कशाने रिप्रेझेंट केला जातो? पोल स्ट्रेंथ इज रिप्रेझेंटेड बाय लेटर क्यू. जसं आपण चार्ज घेत होतो ना तसंच असणार आहे. पोल स्ट्रेंथ इज रिप्रेझेंटेड बाय लेटर क्यू, क्यू इंटू पी. ओके, पोल स्ट्रेंथ क्यू म्हणजे आपल्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये घेतला तो चार्ज, पण आपणासाठी तर मॅग्नेट साठी म्हणून इथं पी घेतलेला आहे पोल साठी. कळलं का नाही? मॅग्नेटिक पोल साठी म्हणून हा क्यू एल ने क्यू पी ने रिप्रेझेंट केला. आणि what is pole strength? It is the product of pole strength is defined as it is the product of current. ये तुम्ही मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, करंट मुळे तुमचं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. मग किती करंट त्याच्यामध्ये इंड्यूस होणार, करंट तर असणार काही माईक आणि लेंथ, मॅग्नेटिक लेंथने जर त्याला मल्टिप्लाय केला किंवा लेंथ बिटवीन, आता फक्त पोलचं स्ट्रेंथ घ्यायचं आपल्याला, बरोबर की नाही. मग या पोल पासून तर सेंटर पर्यंतचं डिस्टन्स ते किती असणार तर यल असेल. ओके, मग आय इंटू यल हे काय असेल तर तुमचं पोल स्ट्रेंथचा फॉर्म्युला या ठिकाणी असेल. ठीक आहे, माझा झाला तुमचा पोल स्ट्रेंथ. आणि याचं जर युनिट घेतला, आता बेसिक माहिती आहे तुम्हाला, युनिट घेतलं करंट मेजर इन एम्पियर अँड लेंथ मेजर इन मीटर. ओके, मग याचं युनिट पोल स्ट्रेंथचं युनिट असं ते काय असं तर एम्पियर मीटर हे त्याचं युनिट असलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? आणि त्याच्यावरून तुम्ही डायमेन्शन पण येऊ शकतात, L1, M0, T0 आणि I⁻1. तर तेवढं बेसिक तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात काही जास्त सांगण्याची गरज नाहीये. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पोल स्ट्रेंथ. मग पोल स्ट्रेंथ पॉझिटिव्ह फॉर नॉर्थ पोल अँड पोल स्ट्रेंथ निगेटिव्ह फॉर द साऊथ पोल. हे बेसिक आपण या ठिकाणी डिस्कस केले. अजून काही टर्म्स घ्यायचे आपल्याला तर त्या पण आपण समजून घेऊ. आता डायग्राम मध्येच मी या ठिकाणी रिप्रेझेंट करून देतो आणि नंतर मग एकाच वेळेस आपण त्याचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, आता अजून एक घ्यायचं आपल्याला, दॅट इज एक असं तुमचं ऍक्सिस आणि दुसरं काय असं तर इक्वेटर. व्हॉट इज इक्वेटर? अ लाईन which is passing through this north and south pole, horizontal line which is passing through north and south pole, त्यालाच काय म्हटलं जातं तर इक्वेटर म्हटलं जातं. ओके,
इक्वेटर. ओके, तर लाईन विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ 12 महिने. ओके, पासिंग थ्रू नॉर्थ अँड साऊथ पोल. सेंटर म्हणजे असं पण येईल, बरोबर की नाही? तर याला काय म्हणणार तर आपण इक्वेटर म्हणणार आहे. आणि अजून एक असेल ती काय असेल तर ऍक्सिस असेल. व्हॉट इज ऍक्सिस? मॅग्नेटिक ऍक्सिस. व्हॉट इज मॅग्नेटिक ऍक्सिस? अ प्लेन ऑर लाईन म्हटलं तरी चालेल. अ लाईन विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ दिस 12 महिने अँड परपेंडिक्युलर टू द इक्वेटर. इक्वेटरला परपेंडिक्युलर आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो तर ऍक्सिस. ऍक्सिस का? कारण की इथून जर तुम्ही ही लाईन पास केली, याच्या अराउंड मॅग्नेट काय होऊ शकतं तर रोटेट होऊ शकतं, म्हणून याला काय म्हणू शकतो तर आपण ऍक्सिस म्हणू शकतो. ठीक आहे, तरी झालं तुमचं मॅग्नेटिक मटेरियल बद्दल बेसिक डिस्कशन झालं. ओके, तर आपण पुढे अजून डिटेलमध्ये आपण अजून स्टडी करणार आहे. बघा आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. वी हॅव टू डिस्कस नेक्स्ट टॉपिक, दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर m. स्मॉल m ने आपण त्याला काय करू तर रिप्रेझेंट करू, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट का असतो तर आपण याच्या आधीच्या प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स n असेल तर ठीक आहे. आता इथं कॉईल आहे, 12 मॅग्नेट आहे, तर याच्यावरती तुम्ही एक्स्ट्रा वायर वाईंड करू शकता टू क्रिएट द एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे सोलेनॉइड वगैरे घेतलं होतं आपण, बरोबर की नाही? तिथं रॉड होता, त्या रॉडवरती आपण काय केलं होतं तर वायर वाईंड केलं होतं. तसं आता इथं मॅग्नेट असणार आहे, या मॅग्नेट वरती आपण काय करणार तर वायर वाईंड करणार, तर त्यासाठी नंबर ऑफ टर्न्स असतील. ओके, आणि पुढे जर घेतला तर पुढे असं तुमचा करंट इनटू एरिया. Current into area. Magnetic dipole moment is equal to number of turns I current आणि एक असेल तर तुमचा एरिया असेल. आता याचा युनिट घेऊ आणि युनिट वरून मग आपल्याला दुसरा अजून एक फॉर्म्युला भेटून जाईल इन टर्म्स ऑफ पोल स्ट्रेंथ. मग युनिट याचा युनिट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट, नंबर ऑफ टर्न्स त्याला युनिट नसणार आहे. करंट मेजर इन एम्पियर आणि एरिया मेजर इन मीटर स्क्वेअर. पण याच्या आधी जेव्हा आपण पोल स्ट्रेंथ घेतलाय, हा जो पोल स्ट्रेंथ आहे याचं युनिट आहे एम्पियर मीटर. ओके, व्हॉट इज द युनिट ऑफ पोल स्ट्रेंथ? इट इज एम्पियर मीटर. पण इथं मीटरचा स्क्वेअर आहे, बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला परत एक लेंथ या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. मग जर घेतला तुम्ही तर बघा, याला मी कसं करणार आहे तर याला लेंथ इंटू लेंथ करू शकतो, मीटर इंटू मीटर. मग और एक फॉर्म्युला काय असेल तर magnetic dipole moment is again equal to current into length is nothing but the pole strength. मग तो कशाने रिप्रेझेंट करणार तर QP ने रिप्रेझेंट करणार. ओके, अँड इनटू लेंथ करावं लागेल, कारण एम्पियर मीटर आहे, परत मीटरचा स्क्वेअर म्हणजे परत मीटर पाहिजे, मग त्याला लेंथ ने मल्टिप्लाय करायचं आणि तो किती घेतला तर 2L. 2L म्हणजेच काय तर मॅग्नेटिक लेंथ. अजून एक फॉर्म्युला जर घेतला तर QP इज द पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. आपण वर्ड्स मध्ये लिहू आणि नंतर मॅथमॅटिकली त्याला रिप्रेझेंट करू. Pole strength into magnetic length. What is magnetic moment? It is represented by letter small m. Pole strength, it is represented by letter Q suffix P. And magnetic length, what is magnetic length? It is 2L. Okay, माझा झाला तुमचा दुसरा एक फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ पोल स्ट्रेंथ, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला. ठीक आहे, हे झालं त्याचं एस युनिट. सिमिलरली आपण काय करू तर त्याचं डायमेन्शन पण घेऊ शकतो.
L2 M0 T0 and I1. ओके, L2 M0 T0 I1, कारण की अँपिअरच आहे म्हणून 1 मीटरचा स्क्वेअर म्हणजे L स्क्वेअर. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण पोल स्ट्रेंथ घेऊ शकतो. हा जो फॉर्म्युला आहे हा आधीच्या चॅप्टरचा आहे. आता हा जो नवीन फॉर्म्युला भेटलेला आहे हा या चॅप्टरचा आहे. कळलं का नाही? मॅग्नेटिक मटेरियल मध्ये. मग मॅग्नेटिक मटेरियल मध्ये घेतलं तर मॅग्नेट आणि त्याच्याशी रिलेटेड मटेरियल याचा आपल्याला तिथं स्टडी करायचा आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, या चॅप्टर मध्ये आपल्याला ऑसिलेशन हा पार्ट काही घ्यायचा आहे. ऑसिलेशन मध्ये त्याचं इक्वेशन काय, सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे, तर त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे आणि त्याचं मॅथमॅटिकल टर्म्स या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहे, कारण की त्या पॉइंटचा आपल्याला या चॅप्टर मध्ये यूज करायचा आहे. मग तो यूज करण्याआधी ते काय ते आधी सांगणं गरजेचं आहे. मग तिथं सांगण्यापेक्षा मी आधी सांगून देतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती एक दिवस भेटेल त्याला अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, मग सर्वात पहिले आपण काय करू तर सिंपल हार्मोनिक मोशन काय त्याबद्दल आपण डिस्कस करू. त्याला शॉर्टली SHM म्हटलं जातं. ठीक आहे, simple harmonic motion, shortly it is represented by SHM. ओके, हार्मोनिक म्हणजे काय तर परत परत तो पाथ हार्मोनिकली रिपीट करणार. ओके, आता मी काय घेतलं तर सिंपल ऑसिलेशन जर घेतलं तर याच्यामध्ये ऑसिलेशनचे एक्झाम्पल कोणते असते तर पेंडुलम घेता येईल तुम्हाला, सिंपल पेंडुलम. ओके, तर तो या पाथ मध्ये काय होतं तर मूव्ह करतात, बरं का नाही. किंवा तुम्ही निडल घेतलं कशाचं तर झिरो मशीन असतं त्याचं निडल, किंवा शिलाई मशीनचं निडल घेतलं तर ते अप अँड डाऊन मूव्ह करत असतं, ते पण ऑसिलेटरी मोशन झालं, बरं का नाही. असे बरेच टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये ऑसिलेशन होऊ शकतात. ओके, तर मी त्यापैकी सिंपल पेंडुलम तुम्हाला या ठिकाणी रिप्रेझेंट करून दाखवतो आणि त्याबद्दल, किंवा स्प्रिंगचं जे मोशन आहे, स्प्रिंगचं मोशन पण कोणतं आहे तर ऑसिलेटरी मोशन आहे. मग त्या ऑसिलेटरी मोशन साठी आपण सिंपल हार्मोनिक मोशन या ठिकाणी डिस्कस करणार आहे. मग सर्वात पहिले मी ती डायग्राम काढतो आणि त्याच्यानंतर मग आपण डिस्कस करू. दिस इज रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट नेहमी या पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. आणि या ठिकाणी काय घेतलं तर मी एक स्ट्रिंग घेतलं. ओके, दिस इज रिजिड सपोर्ट अँड दॅट रिजिड सपोर्ट आपल्याला काय करायचं, एक स्ट्रिंग अटॅच करायचं, एक दोरी तुम्हाला त्या ठिकाणी अटॅच करायचं. अँड दिस इज कॉल्ड ॲज बॉब. याला काय म्हटलं जातं तर बॉब म्हटलं जातं. आता या बॉबला काय करायचं, मला मोशन मध्ये आणायचं. ओके, मोशन मध्ये आणायचं असेल तर याच्यावरती काय करावं लागेल, मला फोर्स अप्लाय करावं लागेल, बरं की नाही. सुरुवातीला या कंडिशन मध्ये येतो रेस्ट कंडिशनला, आणि याला मोशन मध्ये आणायचं आहे तर तुम्हाला याच्यावरती फोर्स अप्लाय करावा लागेल. मी आता वरून अप्लाय करतो फोर्स. ओके, तर तुम्ही खालून त्याला फोर्स अप्लाय केला तर तो या साईडला जाणार, बरं की नाही. आणि तिथं एकदम वरती जिथपर्यंत जितका तुम्ही फोर्स अप्लाय करणार तेवढं डिस्प्लेसमेंट जास्त होणार, आणि फोर्स कमी केलं तर डिस्प्लेसमेंट पण कमी असणार, राईट. आणि नंतर परत तो लेफ्ट साईडला जाणार, राईट साईडला जाणार, आणि सेंटरला बघा नेहमी कुठं लेफ्टला गेला तरी सेंटरला येणार, राईटला गेला तरी परत सेंटरला येणार, कुठे पण जाऊ द्या, बरोबर की नाही. लेफ्टला जाऊ द्या नाही तर राईटला. तो जो बॉब आहे that spherical object is always coming to the center position. The center position is called as mean position. तर मी याच्यावरती फोर्स अप्लाय केला. बाय अप्लाइंग फोर्स दिस बॉब विल मूव्ह इन अ राईट साइड, राईट साइडला मूव्ह होणार आणि या पोझिशनला येणार. मी जितका फोर्स अप्लाय करणार तेवढं राईट साइडला येणार, बरं का नाही. म्हणजे झालं त्याचं डिस्प्लेसमेंट. दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट बॉब. या ठिकाणी डॉटेड लाईन दाखवलंय, म्हणजे या ठिकाणी असेल तर या ठिकाणी नसणार, किंवा या ठिकाणी असेल तर या ठिकाणी असणार. मग कोणता तरी तुम्ही कंटिन्युअस लाईन दाखवा, दॅट इज रिअल वन, अँड नेक्स्ट जो असेल त्याचं डुप्लिकेट असेल, किंवा तो आपण इमॅजिन करतोय तिथं जाणार आहे, पण जाणार आहे 100% जाणार आहे. ओके, मग बघा सुरुवातीला या बॉल ऑब्जेक्टला, स्पेरिकल ऑब्जेक्टला मला इथून इथपर्यंत आणण्यासाठी मला काय करावं लागला, फोर्स अप्लाय करावा लागला. पण पुढे गेल्यानंतर मला कोणत्याच प्रकारची फोर्स अप्लाय करायची गरज नाही. या शेवटच्या पोझिशनला गेल्यानंतर तो थांबणार आहे.
बरोबर की नाही. आणि थांबल्यानंतर म्हणजे काही सेकंदासाठी थांबणार आहे. तुम्ही झोका खेळत असाल तर नागपंचमीला झोका घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा वरती जातात तर एकदम शेवटच्या या पोझिशन पासून तुम्ही वरती गेलात, बरोबर की नाही. आता वरती गेल्यानंतर या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वाटतं की मी काही सेकंदासाठी थांबलेलो आहे आणि परत रिटर्न येत असतात, बरोबर की नाही. आता रिटर्न येताना तुमच्यावरती कोणी फोर्स अप्लाय करतं का? नाही करत, तरी तुम्ही रिटर्न येत आहे. कारण की बघा इथून इथपर्यंत आणायचं आहे तर मला फोर्स अप्लाय करावाच लागेल 100%. पण वरतून तुम्हाला खाली येण्यासाठी कोणत्याच प्रकारचा फोर्स अप्लाय करायची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ काय, ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती फोर्स अप्लाय करता तर हा जो पेंडुलम आहे तो काय करतो, तर तेवढ्या अमाऊंट ऑफ फोर्स काय करतो, स्वतःमध्ये स्टोर करून ठेवतो. आणि ज्यावेळेस रिटर्न यायचं त्यावेळेस त्याचा काय करतो, तर यूज करत असेल, बरोबर की नाही. म्हणजे याच्यामध्ये कोणता असणार, तर रिस्टोरिंग फोर्स असेल. अँड दॅट रिस्टोरिंग फोर्स विल ब्रिंग दिस ऑब्जेक्ट टू द सेंट्रल पोझिशन. दिस पोझिशन इज कॉल्ड मेन पोझिशन. सेंट्रल पोझिशनला काय म्हटलं जातं, मेन पोझिशन. आणि याला काय म्हटलं जातं, तर इट इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम म्हणजे शेवटचं. मग हा पॉझिटिव्ह साईड आहे, मग दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. आणि इकडे जर असेल तर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम. ओके. आता या एक्स्ट्रीम पोझिशन वरती एक फोर्स ऍक्ट होणार, दॅट इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. अँड बिकॉज ऑफ दॅट रिस्टोरिंग फोर्स दिस ऑब्जेक्ट विल मूव्ह टुवर्ड्स द मेन पोझिशन, सेंट्रल पोझिशन. मग याच्यावरती काय असणार, तर याच्यावरती असणार आहे एफ आर. एफ आर इज द रिस्टोरिंग फोर्स अँड डायरेक्शन ऑफ दॅट रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. बघा डिस्प्लेसमेंट कोणत्या साईडला होते, डिस्प्लेसमेंट राईट साईडला. पण हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो नेहमी कुठे येण्याचा प्रयत्न करतो, सेंटरकडे. म्हणजे याची डायरेक्शन राईट साईडला आहे आणि रिस्टोरिंग फोर्सची त्याच्या अपोजिट साईडला आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणतं साईन असलं पाहिजे, तर मायनस साईन असलं पाहिजे, बरोबर की नाही. आणि जेवढा फोर्स जास्त तेवढं डिस्प्लेसमेंट जास्त, हे पण आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर द रिस्टोरिंग फोर्स, दिस रिस्टोरिंग फोर्स or applied force is directly proportional to the displacement from the mean position. Okay. What is simple harmonic motion? It is linear periodic motion. Periodic म्हणजे काय, परत परत रिपीट होणार. इथपर्यंत गेला तर त्याला तितकाच टाइम लागेल आणि परत रिटर्न यायला तेवढाच टाइम लागेल तेवढ्या फोर्स साठी, बरोबर की नाही. म्हणजे हा कसा आहे, तर पेरोडिक मोशन आहे. ओके. इट इज अ लिनियर पेरोडिक मोशन इन विच रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो कोणत्याही तो नेहमी कुठे येण्याचा प्रयत्न करतो, तर ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. अँड द मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. ओके. मॅग्निट्यूड घेतलंय म्हणून इथं साईन नाही घेतलेलं मी, बरोबर की नाही. पण रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही कशा, तर अपोजिट साईडला आहे. क्लिअर आहे. मग अपोजिट साईडला या ठिकाणी आपण कन्सिडर करणार. आता इथं डायरेक्टली जर तुम्ही कॅन्सल केलं, तुम्हाला घ्यावं लागेल प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. K's. Okay. K is proportionality constant called as force constant. Okay. Fr is directly restoring force is directly proportional to the displacement, and that displacement take place from the main position. It directly proportional to displacement आणि proportionality constant kx. पण या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. जर मी विथ डायरेक्शन कन्सिडर केलं तर या ठिकाणी मला कोणतं साइन द्यावं लागेल, तर मायनस साइन द्यावं लागेल, बिकॉज देर इज अ अपोजिशन बिटवीन रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. Where k is proportionality constant. In this case it is called as force constant. Okay. मग याला काय म्हणतात, फोर्स कॉन्स्टंट. फोर्स अप्लाय केल्यानंतर किती प्रमाणात डिस्प्लेसमेंट होणार आहे ते या के वरती तुमचं डिपेंड असेल, म्हणून याला काय म्हटलं जातं, तर फोर्स कॉन्स्टंट. वेअर के इज फोर्स कॉन्स्टंट. आता पुढे जाऊ आपण. अकॉर्डिंग टू याला एक इक्वेशन मध्ये मला कन्वर्ट करायचं आणि ते इक्वेशन फार महत्वाचं आहे, त्याच्यामुळे मी त्याला त्या इक्वेशन मध्ये कन्वर्ट करणार. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, F is equal to mass into acceleration. Rate of change of momentum is directly proportional to the external unbalanced force, right ना. त्याच्यावरून F is equal to ma भेटेल. मग F r is replaced by ma is acceleration minus kx. ओके. पण मला काय करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन या ठिकाणी तयार करायचं. डेरिव्हेटिव्हच्या टर्म मध्ये ही इक्वेशन तयार करायचं. आता हे बेसिक मी तुम्हाला जेवढं पण गरजेचं आहे ते सर्व सांगून देणार आहे, म्हणजे मला पुढे अजिबात अडचण येणार.
यम इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड करा. हे परत आपण ऑसिलेशन या चॅप्टर मध्ये परत एकदा रिपीट करणार आहे, पण त्याच्या आधी काय बेसिक आहे उद्या मला सांगण्यापेक्षा आजच मी तुम्हाला ते क्लिअर करून देईन, म्हणजे उद्या मला डेरिव्हेशन मध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. Then acceleration A is equal to minus k divided by m into x हे झालं तुमचं acceleration चं इक्वेशन. आता what is k? K is force constant and what is force constant? It is f divided by x. समजा तुम्ही k जर घेतला it is f upon x राहील, बरोबर की नाही? आणि what is force? Force is न्यूटन आणि x काय झाला तर मीटर झाला. मग फोर्स कॉन्स्टंटचं युनिट काय असेल तर न्यूटन पर मीटर असेल, युनिटच्या टर्म मध्ये मी लिहून दिलेलं. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं परत त्याला m ने डिवाइड करायचं. m म्हणजे काय तर किलोग्राम, कारण की बघा आपल्याला k न्यूटन पर मीटर आहे. आता आपल्याला डिवाइडेड बाय m करायचं म्हणजे k अपॉन m नेमकं काय आहे ते आपल्याला भेटून जाईल, राईट ना? k अपॉन m ची व्हॅल्यू काय नेमकं तर ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. K is Newton per meter and mass measure in kilogram. Okay? Newton per meter, mass measure in kilogram. Newton म्हणजे काय? kg meter per second square. And again divided by meter kg. This meter kg get cancel. म्हणजे करायला तर 1 upon second square म्हणजे per second square. per second कोणाचं युनिट आहे? per second आहे फ्रिक्वेन्सीचं युनिट, बरोबर की नाही? फ्रिक्वेन्सी आपण रिप्रेझेंट करतो लेटर n ने, पण हा कॉन्स्टंट आहे म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे फक्त nच राहील असं नाही. मग आपल्याकडे अशी एक टर्म आहे, सपोज मी याला कॉन्स्टंट मल्टिप्लाय केलं दॅट इज 2 पाय n जर घेतला तर देट इज अँग्युलर वेलोसिटी, बरोबर की नाही? कारण की n फक्त nच राहील असं नाही, त्याच्यासोबत काहीतरी कॉन्स्टंट आहे, कारण की हा टर्म कॉन्स्टंट आहे. इथे मी कॉन्स्टंट काय घेऊ शकतो तर माझ्याकडे n सोबत कॉन्स्टंट काय आहे तर 2 पाय, आपण फर्स्ट नंबरच्या चॅप्टर मध्ये बघितलं आहे. मग 2 पाय n इज नथिंग बट द ओमेगा. क्लिअर आहे? पण हा काय पर सेकंड स्क्वेअर आहे म्हणजे इथं ओमेगाचा काय होणार तर स्क्वेअर होणार. क्लिअर आहे? म्हणजे n चा स्क्वेअर होणार, n चा स्क्वेअर म्हणजेच ओमेगाचा स्क्वेअर, आणि याचा स्क्वेअर केला तरी हा कॉन्स्टंट येणार, पायचा स्क्वेअर केला तरी कॉन्स्टंट येणार, मग ते कॉन्स्टंटच असणार आहे. मग त्याच्या स्क्वेअर बद्दल जास्त विचार करू नका. म्हणजे हा k अपॉन m जो आहे तो आयदर n स्क्वेअर रिप्रेझेंट करतो, जर कॉन्स्टंटच्या टर्म मध्ये घेतलं तर तो ओमेगा स्क्वेअर रिप्रेझेंट करतो. मग बेटर काय तर ओमेगा स्क्वेअर या ठिकाणी रिप्रेझेंट करणं. मग आता मी हे सगळं पॉइंट या ठिकाणी रिप्लेस करून टाकतो आणि पुढे a is equal to minus this k upon m is nothing but the omega square into x. Okay, where omega is equal to then under root of k upon m. Okay, ओमेगा काय असेल तर अंडर रूट मध्ये असेल k अपॉन m, ही ओमेगाची व्हॅल्यू या ठिकाणी आपण घेऊ शकतो. ठीक आहे, हे झालं तुमचं काय रे तर हे झालं तुमचं इक्वेशन झालं, ऍक्सलरेशनचं इक्वेशन झालं. SHM करत असेल तर सिंपल हार्मोनिक मोशन करत असेल तर. ठीक आहे, आता मी काय करणार आहे तर या ऍक्सलरेशनला मी कन्वर्ट करणार आहे इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, कारण की मला डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल इक्वेशन या ठिकाणी फार महत्वाचं आहे. तर सर्वात पहिले आपल्याकडे 3 टर्म्स आहेत. एक म्हणजे डिस्प्लेसमेंट सध्या एक्स ऍक्सिस वरती, मग डिस्प्लेसमेंट आपण एक्स घेतला. सपोज याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर मला वेलोसिटी भेटेल, बरोबर ना? आणि या वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज एक्सेलरेशन. इथं सिंपल माहिती आहे तुम्हाला. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज वेलोसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज एक्सेलरेशन. अँड बट वेलोसिटीचा आता हा एक फॉर्म्युला झाला डेरिव्हेटिव्ह, पण इथं एक्स आहे, मग आपण या इक्वेशन मध्ये एक्सच्याच टर्म मध्येच रिप्रेझेंट करू. बघा मग एक्सेलरेशन डी dt मी तसाच लिहिला, हे बघा इथला डी dt तसाच, v जो आहे त्या v च्या जागी मी हे टाकलं काय dx अपॉन dt टाकून दिला. इज दॅट क्लिअर? d इंटू d, d चा स्क्वेअर झाला आणि राहिला फक्त x. d इंटू d, d स्क्वेअर आणि राहिला फक्त x. इथं dt इंटू dt, आता इथं dt चा स्क्वेअर होणार. बघा इथं फक्त d डबल आहे म्हणून d चा स्क्वेअर, एक सिंगल येतो तसा, पण इथं dt इंटू dt आहे, dt काय आलं तर dt चा स्क्वेअर होऊन जाणार. मग व्हॉट इज एक्सेलरेशन? एक्सेलरेशन इज नथिंग बट द d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. हे झालं तुमचं एक्सेलरेशनचं इक्वेशन. मग
डेरिव्हेटिव्हच्या टर्म मध्ये आपण घेऊन टाकू. ठीक आहे. therefore acceleration is nothing but the d square x upon dt square is equal to, बघा याच्यामध्ये पण x आहे, याच्यामध्ये पण x. मग हे जे इक्वेशन आहे, दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल इक्वेशन. अजून एक करता येईल तुम्हाला, हा मायनस आहे, राईट साइड लेफ्ट साइडला जर घेतला तर तो प्लस होऊन जाईल. मग काय भेटेल, therefore d square x upon dt square plus omega square x is equal to 0. This is the differential equation of SHM. SHM जर करत असाल सिंपल हार्मोनिक मोशन, then it is, तर काय येतं त्याचं सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. बघा टायटल काय टाकलेलं आहे, टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बार मॅग्नेट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जर असेल तर त्याच्यावरती किती टॉर्क ऍक्ट होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आता युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जर असेल तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय ड्रॉइंग पॅरलल लाईन्स. ओके, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपण पॅरलल लाईन्स ड्रॉ करून रिप्रेझेंट करू शकतो. आता याच्यात परत दोन प्रकार आहे, तर ती परपेंडिक्युलर जर असेल तर तो आयदर तुम्ही सर्कल आणि क्रॉस ने किंवा सर्कल आणि डॉट ने, आउटवर्ड असेल तर सर्कल आणि डॉट, इनवर्ड असेल तर सर्कल आणि क्रॉस. आणि आता आपल्याला पॅरलल घ्यायचंय इन प्लेनला. प्लेनला कसं घ्यायचं तर पॅरलल. मग तुम्ही काय करू शकता तर बाय ड्रॉइंग पॅरलल लाईन्स ते रिप्रेझेंट करू शकता. मग आपण या ठिकाणी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतो, तर मी रिप्रेझेंट करतो. This is uniform magnetic field. Okay, by drawing parallel lines. Parallel lines आपण या ठिकाणी ड्रॉ करून रिप्रेझेंट करू शकतो. आता याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला, दिस इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड आपण रिप्रेझेंट करणार आहे बी ने. ठीक आहे, हे झाले मॅग्नेटिक फील्ड विच डायरेक्टेड फ्रॉम राईट, लेफ्ट टू राईट, लेफ्ट कडून राईट कडे डायरेक्ट होतोय. आता याच्यामध्ये घ्यायचं मला बार मॅग्नेट. या डायरेक्शन मध्ये मी काय करणार तर बार मॅग्नेट या ठिकाणी प्लेस करणार. काय घेतलं, बार मॅग्नेट. आता बार मॅग्नेट घेतलं, याच्यामध्ये दोन पोल असणार, एक नॉर्थ पोल आणि दुसरा साऊथ पोल. मग सपोज या ठिकाणी मी घेतला काय तर नॉर्थ पोल. हियर इट इज साऊथ पोल. ठीक आहे, या ठिकाणी नॉर्थ पोल घेतलेला आहे आणि या ठिकाणी काय घेतला तर साऊथ पोल घेतला. आता बघा याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये, याच्या आधीचा चॅप्टर घेऊ आपण, त्याच्यावरती फोर्स फाइंड केला होता आपण. फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट करंट कॅरिंग कंडक्टर. ओके, इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर याचा जो फॉर्म्युला आता तो होता BIL, राईट ना, BIL साइन थिटा. थिटा आपण परपेंडिक्युलर घेऊ. तर व्हॉट इज IL? IL काय असतो तर इट इज पोल स्ट्रेंथ and is represented by QP, राईट ना. मग नॉर्थ पोल जर असेल तर नॉर्थ पोल साठी पोल स्ट्रेंथ पॉझिटिव्ह घेतला जातो. मग हा काय घेतला तर मी नॉर्थ पोल घेतला आणि याच्यासाठी पोल स्ट्रेंथ प्लस QP असेल. आणि या ठिकाणी काय घेतला तर साऊथ पोल, आणि या साऊथ पोल साठी तो काय असेल तर मायनस QP असेल. ठीक आहे,
पोल स्ट्रेंथ फॉर नॉर्थ पोल इट इज प्लस QP अँड साऊथ पोल साठी किती असेल तर मायनस QP असेल. पण बघा याच्यावरती एक फोर्स ऍक्ट होणार आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर हा मॅग्नेट प्लेस केला तर याच्यावरती काय होणार, फोर्स ऍक्ट होणार आहे. ओके, मॅग्नेट वरती, आणि तो किती असणार तर BQ इतका असेल. मग याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे. हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा कुठं असणार तर इन द सेम डायरेक्शन टू दॅट ऑफ द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, आणि हा मायनस आहे म्हणजे हा कुठं असेल तर त्याच्या अपोजिट साईडला असेल. मग आपण या ठिकाणी ड्रॉ करू. ओके, बघा हा बार मॅग्नेट आहे, याच्यावरती फोर्स ऍक्ट होतोय प्लस BQP, आणि याच्यावरती ऍक्ट होतोय मायनस BQP, राईट ना. तर असे दोन या ठिकाणी ऍक्ट होत आहेत. आता नॉर्थ आणि साऊथ पोल मधलं डिस्टन्स किती असतं, इट इज 2L. ओके, द डिस्टन्स बिटवीन नॉर्थ पोल अँड साऊथ पोल इट इज 2L. आता हे दोन फोर्सेस कशा रे, दिस टू फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट, राईट. इक्वल अपोजिट पॅरलल ऍक्टिंग ऍट टू डिफरंट पॉइंट, त्याला कपल म्हटलं जातं. आणि या कपलमुळे बॉडीमध्ये कोणतं मोशन होणार आहे तर बॉडीमध्ये होणार आहे रोटेशनल मोशन. मग कॉइल रोटेट होणार आहे, आणि रोटेट होत असेल तर त्याला म्हटलं जातं मोमेंट ऑफ कपल, अँड मोमेंट ऑफ कपल इज नथिंग बट द टॉर्क. म्हणजे याच्यावरती टॉर्क 100% या ठिकाणी ऍक्ट होणार. मग आपण टॉर्क फाइंड करू. आता सर्वात पहिले टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला या ठिकाणी घ्यावा लागेल. व्हॉट इज टॉर्क? टॉर्क इज द फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मी इथून स्टार्ट करतो म्हणजे डेरिव्हेशनला थोडीशी स्पेस भेटून जाईल. ठीक आहे, व्हॉट इज टॉर्क? Torque is equal to force into perpendicular distance. Okay, force into perpendicular distance. आता बघा परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं भेटणार, तर बघा याला परपेंडिक्युलर काढायचा आणि हा पुढे एक्सटेंड करू, राईट. हा जो फोर्स ऑफ ऍक्शन आहे तो पुढे एक्सटेंड करा. इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि हा फोर्स ऑफ ऍक्शन पुढे एक्सटेंड केला. मग दिस NP इज नथिंग बट द परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता NP जर शोधायचा असेल, हा मॅग्नेटिक आहे तर ऍक्सिस घेतला आपण, मॅग्नेटिक इक्वेटर आणि याच्यामधला जो अँगल आहे तो किती घेणार तर आपण थिटा घेणार. ओके, थिटा इज द अँगल बिटवीन मॅग्नेटचा जो ऍक्सिस आहे त्याच्यासोबत आणि इथला अँगल थिटा घेतला. इथला जर अँगल थिटा असेल तर इथला पण अँगल थिटा, इथला पण अँगल, म्हणजे कोणताही पॉईंट घ्या करस्पॉन्डिंग अँगल, तो अँगल काय भेटेल तर आपल्याला थिटा या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे, व्हॉट इज टॉर्क? टॉर्क इज फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क रिप्रेझेंट केला जातो लेटर टू, फोर्स रिप्रेझेंट केला जातो F, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स या केस मध्ये आहे NP. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. आपलं काम काय आहे, NP फाइंड करणं. जर हा थिटा जर घेतला मी, आज जर थिटा कन्सिडर केला, दिस साइड इज अपोजिट साइड अँड नोन इज हायपोटेनियस. अपोजिट आणि हायपोटेनियस साइन थिटा मध्ये असेल, मग आपण त्या ठिकाणी साइन थिटा या ठिकाणी यूज करू. ठीक आहे, हा ट्रायंगल घेतला SPN. हा P जो अँगल आहे तो 90 डिग्री, मग यूज करता येईल मला काय तर साइन थिटा या ठिकाणी यूज करता येईल. What is sin theta? Sin theta is opposite upon hypotenuse. Opposite is NP and hypotenuse is SN.
SN काय तर साइन थिटा. ठीक आहे. तर आपण या दोन व्हॅल्यू या ठिकाणी पुट केलेल्या आहेत. या दोन व्हॅल्यू आपण पुट केला. NP इज इक्वल टू SN साइन थिटा आपण या ठिकाणी पुट केलेलं आहे. आता पुढे जाऊ. एकच मिनिट. ओके. आता आपण NP फाइंड करू. SN इकडे डिवायडेड इकडे मल्टिप्लाय करू. SN साइन थिटा. ठीक आहे. व्हॉट इज SN? SN इज 2L. SN ची व्हॅल्यू किती आहे? 2L. This value should be put in equation 1. Equation 1 मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करून टाकू. Equation 1 becomes, what is equation 1? Equation 1 is torque 2 is equal to F, force F, NP. NP is 2L sin theta. But this force F is nothing but the BQ आणि एक मायनस BQ. मग आपल्याला मॅग्निट्यूड घ्यायचं फक्त, बरोबर की नाही? मग मायनस घेण्याची काही गरज नाही, फक्त प्लस घेणार आहे. इट इज BQ. BQP पोल स्ट्रेन. Q म्हणजे चार्ज नाही, I पोल स्ट्रेन आणि पुढे काय येतं तुमचं 2L sin थिटा. आता पोल स्ट्रेन आणि मॅग्नेटिक लेंथ याला मी म्हटलं होतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. QP इज द पोल स्ट्रेन अँड मॅग्नेटिक लेंथ याचा जर प्रोडक्ट घेतला तर इट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. where M is equal to pole strength into magnetic length. फक्त आता M पुढे घेऊन टाकू B नंतर, म्हणजे एक स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला भेटून जाईल. आलं? मग टॉर्क ऍक्टिंग ऑन दॅट बार मॅग्नेट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट इज MB sin थिटा. ओके. जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर तुम्ही मॅग्नेट जर प्लेस केला तर त्याच्यावरती पण वेगळा काही टॉर्क ऍक्ट होणार नाही. जे आधीच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलेले तेच टॉर्क या ठिकाणी पण डेव्हलप होणार आहे. तर या पद्धतीने आपण टॉर्क या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो एनर्जी. जरा कॉइल रोटेट होत असेल